तर कसं काय पब्लिक आजचा ब्लॉग करण्याचा विषय म्हणजे तुम्हाला थोडक्यात समजून जाईलच. आपण बसलेलो घरात, आज सुट्टी होती म्हणून असंच शूट मारत बसलेलो, तो पण आपल्याला बोलवायला आले 2 कार्यकर्ते आपल्या गल्लीतले. मग म्हटलं आता काय विषय आहे म्हणून बघायला जाऊया म्हटलं. तर गेल्यानंतर पुढं त्यांच्या घराजवळ गेल्यानंतर मला विषय वेगळा दिसला हो. विषय म्हणजे ॲनाकोंडाचा हो. ॲनाकोंडा म्हणजे वाव, गावठी साप. साधासुद्धा साप म्हणजे अस्सल नाग होता हो, विषारी नाग. चावला की विषय संपलाच हो. मग काय आपला विशाल मित्र कालच्यानं झटालता या सापासाठी. ह्यो 2 दिवस साप घरात बसलेला बघा. मग कशाही घरातल्यांनी काढले असेल बघा. मग आज असं विशालनं मनात धरला की आज मी सापाला बाहेर काढणारच. मग काय शेवटी गावलं सापाचं तोंड. असंच पहिल्यांदा पण सापडलेलं, पण साप सुटलेला. मग तरी माझ्या मित्रानं काय यावेळी सोडायचं नाही म्हणून ठरवलेलंच आणि साप पकडून बाहेर काढायचाच म्हटलेला. मग काय माझ्या मित्राची ओढाओढ चालू झाली आणि साप काय लावायला लागला ताकद. मग कसंबसं करून बाहेर काढला आमच्या मित्रानं सापाला. साप जसं काय आपली ताकद लावत होता आणि ताकद बघून सगळी गारटलीत आमची. मग काय सापाला जसं कसं करत बाहेर माझ्या मित्रानं धरला आणि छडीच्या साह्यानं बाहेर त्याला काढण्याचा प्रयत्न केला. मग सापाला जसं बाहेर काढलं तसं साप हावूनच घेतला हो. बघितलं असं मागं. मग काय सापाला कसं तसं आपण सापाला वाचवणारच होतो हो. कशी माणसं म्हणाल तिथं सापाला मारा, पण आमची सर्प मित्र होती, त्यामुळं त्यांनी कशी तशी मदत करत सापाला बाहेर काढलं. बाहेर काढताच काय परत हा साप सुटला. आता म्हटलं ह्यो गेला परत कुठं. मग कसंबसं तिथनं बिन शोधून काढला आमच्या विशालनं मनावर घेतलेलं आज ह्यो साप बाहेरच आपण सोडून द्यायचा आणि या घरातल्यांना मुक्त करायचं भीतीपासून. नाग होता हो, किती केलं तरी भीती असणारच हो. 2 दिवस ती बिचारी सापाला बघत बघत इकडे तिकडे झोपली नाहीत. आमच्या घराच्या शेजारी चालता हो हे साप. मग काय आमच्या विशालनं साप कसंबसं करत इथं सुटून गेला की आणि कुठल्या तर बिळात बसायचा म्हणून बाहेर घेतला हो, रोड शो. मग काय पब्लिक ढीग हो बघायला. गावात साप म्हणजे काय, गावात कसला पण विषय असू दे हो, पब्लिक ढीग हो. असं बघायला माणसं कमी नाही. मग काय साप काय चिडला बाबा, मला काय सगळ्या बाहेर दाखवायलायस का म्हणून चिडला. जरा इकडं तिकडं फण्या मारायला लागला. मग विशालला म्हटलं घ्या पब्लिक ढीग व्हायला सापाला घाला बरणीत. मग विशालनं बरणी मागवला, बरणीला एक होल पाडून घेतला आणि म्हणजे त्याला ऑक्सिजन जायला हो. मग काय बरणी दिली, बरणी जशी दिली तशी विशालनं आमच्या सापाच्या तोंडाला लावलं काठी आणि साप लावली बरणीला. बरणी हातातून निसटली हो. तसंच बरणीला कसं तर साह्यानं बरणी घातली आणि सापाचं तोंड विशालनं घातला हात. आम्ही विशालला सांगत होतो बाबा जरा जपून घाल, हाताकडे लक्ष दे बाबा, हे सापाचं काय खऱ्याचं नसते. तू चुकलास साप पकडताना की आयुष्यातून चुकलास, असा विषय आहे सापाचा. तरीही सर्पमित्र धाडशीच असतात बघा. असं आपला जीव धोक्यात घालून या सापांना वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना असं नैसर्गिकमध्ये सोडून देतात. यांना मानलं पाहिजे भावांना आणि माझ्या विशाल या मित्राला पण मानलं पाहिजे. भावाला ट्रेनिंग नसताना पण कसंबसं करत त्याने साप पकडलेला होता, कारण की त्याला वाचवायचा होता हो. साप मी सगळी गोळा झाली सापाला मारायसाठीच. पण किती झालं तरी आपला सर्पमित्र मदन आणि विशाल याने शेवटी साप पकडून कसाबसा सोडला. मग काय ही दोघं गेली साप सोडायला आणि आम्ही आमच्या शिवसंगत चाललो घरी जाताना काय गावची मीटिंग हो, बघा पुढं कशी आहे, सगळी चर्चा चालूच हो. मग आपला ब्लॉग आपण इथंच थांबवतो आणि ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. थँक्यू.